मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. सर्व महाराष्ट्रातील पत्रकार, त्याचबरोबर या मीडिया फील्डमध्ये पत्रकारितेमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत खुश खबर आहे. महत्त्वाची बातमी यांच्यासाठी समोर आलेली आहे आणि ही बातमी आलेली आहे सुप्रीम कोर्टामधून. हे जे प्रकरण आहे ते सुधीर अँड ऑदर्स विरुद्ध DB कॉर्पोरेशन म्हणजे दैनिक भास्कर कॉर्पोरेशन या संदर्भातले जजमेंट आहे. ही आहे स्पेशल लिव्ह पिटिशन ज्या होत्या 28/24 ते 28/39/2023. तर या संदर्भानं हे जजमेंट आलेलं आहे आणि सर्व पत्रकारांसाठी अत्यंत खुश खबर असणार हे जजमेंट आहे. तर ज्या ज्या पत्रकारांनी मजिठिया वेज बोर्डाच्या संदर्भाने मजिठिया वेज बोर्डाच्या जे काही त्यांचे ऑर्डर्स आहेत त्यानुसार त्यांनी संबंधित कामगार न्यायालयामध्ये रेफरन्सनुसार खटला चालवलेला आहे किंवा ज्या कामगार आयुक्तांनी उपायुक्तांनी हे प्रकरण लेबर कोर्टामध्ये रेफर केलेले आहे त्यांच्यासाठीचा महत्त्वाचा निकाल आहे. आणि या निकालाचा केवळ ज्यांनी असे प्रकरणं न्यायालयामध्ये दाखल केले आहेत त्यांच्यासाठीच महत्त्वाचा नाही, तर ज्यांनी दाखल केलेले नाहीत अशा पत्रकारांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा खटला होता. सुधीर जगदाळे जे की दैनिक दिव्य मराठीला माझ्यासोबत कर्मचारी होते, माझे ते वरिष्ठ उपसंपादक होते आणि त्यांनी या मजिठिया वेज बोर्डानुसार सर्व पत्रकारांना पगार मिळाली पाहिजे, त्यांना वेतन मिळालं पाहिजे, त्यांना सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. या संदर्भाने त्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम लढा सुरू केला आणि त्यानंतर हे जे DB कॉर्पोरेशन आणि इतर वर्तमानपत्रांचे जे मालक लोक आहेत यांनी मग या कायद्यामधल्या वेगवेगळ्या पळवाटा काढून हे खटले प्रलंबित ठेवण्याचं काम केलं होतं आणि त्यानंतर यामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं आणि त्यामध्ये 11 ऑगस्ट 2026ला म्हणजे 4 दिवसापूर्वी हे जजमेंट आलेलं आहे. आणि त्यामुळं या 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एक पत्रकारांसाठी चांगली बातमी आलेली आहे. तर थोडक्यामध्ये तुम्हाला या खटल्याची संपूर्ण थोडक्यामध्ये पार्श्वभूमी सांगतो आणि त्याचे काय फायदे आहेत आणि पत्रकारांना त्याचा काय लाभ होणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो. तर याचं असं झालेलं आहे की देशभरातील जेवढे काही पत्रकार आहेत त्यांना त्या शहराच्या कॅटेगरीनुसार आणि त्यांच्या पदानुसार एक निश्चित वेतन ठरवून दिलेलं आहे आणि हे निश्चित वेतन जर ते एम्प्लॉयर जे आहेत ते जर देत नसतील म्हणजे ती कंपनी देत नसेल, मालक देत नसतील, तर त्या कंपनीच्या विरोधामध्ये आपल्याला लेबर कमिशनरकडे दाद मागता येते. आयुक्त असतील, उपायुक्त असतील त्यांच्याकडे दाद मागता येते आणि त्या ठिकाणी लेबर कमिशनर संबंधित आपले जे वर्तमानपत्राची कंपनी आहे किंवा जो मालक आहे त्यांना नोटीस पाठवून यांना मजिठिया वेज बोर्डाने ज्या शिफारशी केल्या त्यानुसार त्यांना वेतन देण्यात यावं या संदर्भाने त्यांना तशा सूचना देतात आणि हे प्रकरण तडजोडीमध्ये हा डिस्प्यूट जो आहे त्यामध्ये काय तडजोड होती का या संदर्भाने त्यांना ते सूचित करून यामध्ये एक समेट घडवण्याचं काम करत असतात. परंतु ज्या प्रकरणामध्ये काही समेट घडत नाही आणि मालक ऐकत नाही आणि तो पत्रकारही सुद्धा म्हणतो की मला हे काही समेट मान्य नाही किंवा समेटच होत नसेल, तर हे प्रकरण नंतर मग लेबर कोर्टामध्ये लेबर कमिशनर मार्फत ते रेफर केले जाते म्हणजे संदर्भित केले जाते आणि हा जो संदर्भ असतो तो 11 मे 2016च्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार केलेला आहे. तर मग काय झालं, वर्किंग जर्नलिस्ट ॲक्ट 1955 कलम 17(2) अंतर्गत हे प्रकरणं जातात लेबर कोर्टामध्ये, कामगार न्यायालयामध्ये लेबर कोर्टामध्ये हे प्रकरणं जात असतात. कोणत्या 11 मे 2016च्या अधिसूचनेनुसार हे प्रकरण गेल्यानंतर त्यामध्ये कामगार न्यायालयामध्ये खटला चालतो आणि खटला चालल्यानंतर त्यामध्ये जो काही न्यायनिर्णय व्हायचा तो होत असतो. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक पत्रकारांना असा न्यायनिर्णयाचा लाभ झालेला आहे आणि त्यामध्ये सर्वप्रथम जे सुधीर जगदाळे आता मी जे उल्लेख केलेला आहे त्यांना सर्वप्रथम तशी त्यांना जे सॅलरीमधलं जे डिफरन्स अमाऊंट आहे त्याची तफावतीची रक्कम आहे
ती त्यांना कोर्टानं अलाउडसुद्धा केलेली आहे. म्हणजे अशी ती 22-25 लाखाची जी रक्कम आहे व्याजासहित, आता ती बरीच मोठी रक्कम होईल ती. असाच खटला मी सुद्धा नांदेडच्या लेबर कमिशनरकडे दाखल केला होता. त्यानंतर त्यानं तो रेफर केला आणि नंतर कामगार न्यायालय नांदेडमध्ये चालला. आता माझ्या माहितीनुसार हा महाराष्ट्रामधला सर्वात रकमेचा खटला माझा असेल, कारण मी हिंगोली येथे दैनिक दिव्य मराठीमध्ये काम करत असताना मला जी कमी वेतन मला पगार मिळत होतं, त्यानंतर माझी तफावतीची रक्कम कमीत कमी आता ही 70 लाखाच्या वर गेली होती ती. तर या संदर्भाने माझा खटला तिथे चालल्याच्या नंतर मग जे बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठाने जो निर्णय दिला, तर त्या निर्णयामुळे सर्व महाराष्ट्रातील पत्रकारांचे त्यामधले या मजिठी आयोगाच्या संदर्भाने झालेल्या केसेसचे सर्व निकाल फेटाळले गेले किंवा त्यांना नुकसान भरपाई देण्यापासून तिथं वंचित ठेवण्याचे काम या 2 खंडपीठाच्या न्यायनिर्णयामुळे झालं होतं. या दोन्ही न्यायालयाने असा निर्णय दिला होता की सरकारला हे प्रकरणं लेबर कोर्टामध्ये रेफर करण्याचा अधिकार नाही, जे की आपल्याला 11 मे 2016ची अधिसूचना आहे. ही अधिसूचना बेकायदेशीर आहे असं नागपूर खंडपीठाने अधोरेखित केलं आणि त्यानंतर हे प्रकरण नंतर पेंडिंग पडत पुढं सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि त्यानंतर हा जो निकाल आता मी तुम्हाला बोललो ऐतिहासिक निकाल आहे, तर हा तो ऐतिहासिक निकाल आपल्या 11 ऑगस्ट 2026 रोजी पारित झालेला आहे. तर आता या निकालाच्या आपण संपूर्ण निकालाची पार्श्वभूमी थोडक्यात तुम्हाला सांगितलेली आहे. तर या निकालामध्ये आपल्याला पत्रकारांना काय मिळालेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहू. आणि ज्या पत्रकारांनी असे दावे दाखल केले नाहीत किंवा ज्या पत्रकारांनी अद्यापपर्यंत मजिठी वेज बोर्डाचं नाव ऐकलं नाही, त्यांना पुरेसं वेतन मिळत नाही, त्यांची पत्रकारिता फील्डमध्ये त्यांच्याकडून काम करून घेतलं जाते, मालकाकडून त्यांना एखाद्या लेबरसारखं वापरलं जाते, परंतु तसं त्यांना किमान वेतन दिलं जात नाही. तर या प्रकारच्या सर्व पत्रकारांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे, ते सुद्धा तुम्हाला मी शेवटी सांगतो. परंतु सुप्रीम कोर्टानं जो निर्णय पारित केलेला आहे, तर त्यामध्ये महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत या संदर्भाने आपण या ठिकाणी चर्चा करूयात. हा अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे आणि हा जो निकाल दिलेला आहे, तर तो निकाल आपल्याला दिलेला आहे दीपंकर दत्ता आणि शील नागू या न्यायमूर्तीने दिलेला आहे. सर्वप्रथम या दोन्ही न्यायमूर्तींचं हार्दिक अभिनंदन आणि थँक्यू, धन्यवाद सुद्धा. तर हा जो निकाल आहे, त्या निकालातील सर्व मुद्दे आपल्याला वाचण्याची किंवा पाहण्याची गरज नाही. तर मी थोडक्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत निकालामधले, आपल्याला जे कोर्टानं ऑब्झर्वेशन नोंदवलं ते न पाहता आपण जे कोर्टाने डिरेक्शन जे दिलेले आहेत राज्य सरकारला किंवा न्यायालयांना जे डिरेक्शन दिलेलं लोअर कोर्टानं, तेच आपण या ठिकाणी बघूयात. तर याच्यामधला जो परिच्छेद 37 आहे, पॅरा 37, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, bearing this in mind, we direct the impugned judgments of the Nagpur and Aurangabad bench of High Court shall neither bring up a termination of the proceeding referred to the respective labor courts by the relevant specified authority or the proceedings which were dealt with by the High Court, nor shall the proceedings which are pending before the labor courts terminate by reason of our judgment. तर हे अत्यंत महत्त्वाचं परिच्छेद क्रमांक 37 मध्ये दिलेलं आहे. तर सुप्रीम कोर्टाने यामध्ये असं डिरेक्शन दिलेले आहेत. आम्ही असं त्यांना म्हणजे निर्देश देतो की, निर्देश काय दिले आहेत सुप्रीम कोर्टानं, हे थोडक्यात त्याचा मराठीमध्ये त्याचा अर्थ असा आहे की उच्च न्यायालयाचे नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाच्या अपेक्षित निकालांमुळे आव्हांकित म्हणजे ज्यांना चॅलेंज करण्यात आलेलं आहे म्हणजे सुप्रीम कोर्टात, या निकालामुळे संबंधित जे काही लेबर कोर्टामध्ये त्यांच्या संदर्भित केलेल्या कामकाजाची किंवा उच्च न्यायालयासमोर चाललेल्या कामकाजाची समाप्ती होणार नाही. म्हणजे काय होणार नाही, ते प्रकरण औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाने जो काय निर्णय दिला होता, तर त्या निर्णयाचा या प्रकरणावर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजे ते प्रकरणं चालू राहतील. कोणत्या, जे काही राज्य शासनाला जे रेफरन्स करण्याचे अधिकार दिलेले आहेत, संदर्भित करण्याची अधिसूचना म्हणजे कोणती, 11 मे 2016ची, त्यानुसार म्हणजे 11 मे 2016चं जे अधिसूचना आहे, नोटिफिकेशन आहे, तर ती कायम राहील असं परिच्छेद क्रमांक 37 मध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजे आपले संपूर्ण खटले कामगार न्यायालयामध्ये चालतील पत्रकारांचे, हा मुद्दा या ठिकाणी क्लिअर कट झालेला आहे. त्यानंतर परिच्छेद क्रमांक 38,
पॅरा 38 मध्ये असं नमूद केलेलं आहे सन्मान्य सुप्रीम कोर्टानं, इन एक्झरसाइज ऑफ द पॉवर कॉन्फर्ड ऑन दिस कोर्ट बाय आर्टिकल 42 of the Constitution of India, we further direct that the Government of Maharashtra in appropriate department shall revisit all references made to the Labour Code by the respective specified authorities upon an independent exercise being undertaken each case and uninfluenced by the satisfaction reached by the specified authorities. The Government of Maharashtra shall be under an obligation to record fresh satisfaction that there existed a dispute as to amount due which was worthy of being referred. In those cases where satisfaction is reached, a fresh reference shall be made by Government of Maharashtra outlining the terms for the same to be decided in accordance with law. पुढे असं त्यामध्ये म्हटलेलं आहे, the proceeding shall however be taken forward from the stage the labor court have reached if further evidence is required to be laid by any of the parties consequent upon the fresh reference. The labor court shall offer an opportunity to the parties seeking to lead further evidence and likewise allow the opposite party to lead evidence in defense. तर या परिच्छेदामध्ये असं नमूद केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाला जे इनहरंट पॉवर दिलेले आहेत आर्टिकल 142 नुसार त्याचा वापर करून, म्हणजे अत्यंत महत्त्वाचं हे आर्टिकल आहे 142, म्हणजे सुप्रीम कोर्टाला एखाद्या प्रकरणाचा न्यायनिवाडा करण्याचे पूर्ण अधिकार, त्यांच्या पद्धतीनं न्यायनिवाडा करण्याचे संपूर्ण अधिकार या कलमानुसार दिलेले आहेत 142. जसं की बाबरी खटल्याचा जो निकाल लागलेला आहे त्या खटल्यामध्ये याच कलमाचा वापर करण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचं कलम आहे, म्हणजे ज्यामध्ये काही होणार नाही अशा प्रकरणामध्ये संपूर्ण ताकदीचा वापर करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला या कलमानुसार दिलेला आहे. तर याच कलमाचा 142चाच सन्मान्य सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी वापर केलेला आहे. आणि त्यामध्ये असं त्यांनी नमूद केलेलं आहे की मग या कलमानुसार त्यांनी असे या कलमाचा वापर करून त्यांनी असे निर्देश दिलेले आहेत की महाराष्ट्र शासनाने सर्व संबंधित विभागामार्फत जे काय विनिर्दिष्ट, म्हणजे जे काय आपले लेबर कमिशनर वगैरे आहेत, कामगार न्यायालय, त्यांनी लेबर कमिशनरनं कामगार न्यायालयाकडे जे काय संपूर्ण खटले रेफर केलेले आहेत त्याचा फेर आढावा घेण्याचे आदेश दिलेले आहेत. काय केलेले आदेश दिलेले आहेत त्याच्यामध्ये ते योग्य आहेत की नाहीत या प्रकारचा आदेश दिलेले आहे. आणि त्याचबरोबर हे संपूर्ण प्रकरण यांच्या देय रकमेबाबत काय वाद होता का याबाबत सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि हे प्रकरण ज्यावेळेस त्यांना अशी खात्री पटेल की देय रकमेसंदर्भात वाद निर्माण झालेला आहे, त्यानंतर हे प्रकरण काय होतील, लेबर कमिशनर करून लेबर कोर्टामध्ये रेफर होतील, म्हणजे रेफरन्स त्यामध्ये पुन्हा होईल. अशा प्रकारचा यामध्ये आदेश दिलेला आहे. आणि त्यामध्ये नंतर मग जे नवीन खटला सुरू झाल्यानंतर त्यामध्ये साक्षी पुरावे घेण्याचा अधिकार दोन्ही पक्षांना दिलेला आहे, म्हणजे जो की आपल्या न्यायपालिकेमध्ये ठरलेली पद्धत आहे त्यानुसार त्यामध्ये जी नेहमीची न्यायालयीन प्रक्रिया आहे त्यामध्ये होईल. म्हणजे ज्यांना म्हणजे आता हे जे आपलं नोटिफिकेशन जे आहे ते तर कायम आहेच आपलं, त्यामध्ये काय वादच नाही. आता नवीन जे काही खटले असतील ते सुद्धा यामध्ये दाखल करता येतील. ज्यांना वाटते की बुवा आता यामध्ये माझ्या वेतनाच्या संदर्भाने वाद आहे, मला मजिठ्या वेज बडनुसार जे वेतन पाहिजे ते मिळत नाही, ते मिळण्याचा अधिकार या कलमानुसार आपल्याला मिळालेला आहे. या कलमच आपल्या या जजमेंटनुसार मिळालेला आहे. आता एक दुसरं याच्यामधलं जे ऑनरेबल सुप्रीम कोर्टानं आदेश जो दिलेला आहे, जो परिच्छेद क्रमांक 39 सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. यामधील इव्हन इन दोज केसेस वेअर लेबर कोर्ट्स हॅव पास्ड अवॉर्ड्स ॲक्टिंग इन फर्दरन्स ऑफ रेफरन्सेस मेड बाय द specified authorities and such awards are under challenge before the high courts. The government of Maharashtra has to certify that it is satisfied that the dispute was rightly referred. In such case,
the correctness and or legality of the award which are under challenge before in bench of High Court may be examined on its own merit. आता या आदेशामध्ये, या परिच्छेदामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टानं असं नमूद केलेलं आहे, ज्या प्रकरणामध्ये कामगार न्यायालयांनी जे लेबर कमिशनर आहेत, विनिर्दिष्ट प्राधिकारी यांनी केलेल्या संदर्भाच्या आधारे निवाडी दिली आहेत, असे निवाडी उच्च न्यायालयासमोर आव्हानित आहेत, त्या प्रकरणामध्ये, याचं मराठीत सांगतो तुम्हाला मी, त्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनाने वाद योग्यरित्या संदर्भित केला होता का याबाबत आपली खात्री पटल्याचे प्रमाणित केले पाहिजे. अशा प्रकरणात उच्च न्यायालयाच्या कोणत्याही खंडपीठासमोर आव्हानित असलेल्या निवाड्यांची अचूकता किंवा कायदेशीरता ही तिच्या गुणवत्तेवर तपासली जाऊ शकते. तर यामध्ये सुप्रीम कोर्टानं असं आदेश दिलेले आहेत या प्रकरणामध्ये की ज्या प्रकरणामध्ये हे असे प्रकरणं जे निवाडे लेबर कोर्टानं अगोदरच त्यामध्ये ऑलरेडी अवॉर्ड पारित केलेला आहे किंवा न्यायनिवाडा पारित केलेला आहे आणि हे प्रकरणं हायकोर्टामध्ये पेंडिंग आहेत, त्यामध्ये हायकोर्टामध्ये गेलेले आहेत. म्हणजे आपल्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशामुळे त्यामध्ये त्यांची प्रकरणं खारिज झाली आणि ते त्यांना चॅलेंज झालेलं आहे हायकोर्टामध्ये. तर अशा प्रकरणामध्ये राज्य शासनाचे काम आहे की हे प्रकरणं योग्यरित्या संदर्भित केले गेले होते याचे त्यांनी प्रमाणित केलं पाहिजे. कारण अगोदर त्याच अधिसूचनेनुसार हे प्रकरणं कोर्ट गेलेत, सर्वोच्च न्यायालय आपल्या याच्यामध्ये गेलेले आहेत, लेबर कोर्टामध्ये, जी की 11 मे 2016च्या अधिसूचनेनुसार ते कुठे लेबर कमिशनरकडून लेबर कोर्टात गेले आणि लेबर कोर्टाने केवळ औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठाच्या आदेशामुळे, त्यांच्या त्या जजमेंटमुळं हे प्रकरणानंतर खारिज झाले आणि त्या लोकांनी नंतर पत्रकारांनी हायकोर्टामध्ये दाद मागितलेली आहे. आता हायकोर्टामध्ये दाद मागितल्याच्या नंतर ते प्रकरणं तिथेच पेंडिंग आहेत. तर त्यामध्ये आता राज्य शासनानं काय करायचं, त्यामध्ये राज्य शासनानं हे प्रकरणं त्याच रेफरन्सनुसार प्रमाणित झालेले आहेत आणि ते योग्य आहेत असं त्या ठिकाणी त्यांनी प्रमाणित करायचं, असं त्या ठिकाणी या परिच्छेद क्रमांक 39मध्ये त्यांनी तसं नमूद केलेलं आहे. म्हणजे राहिला विषय जे पेंडिंग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सन्माननीय सुप्रीम कोर्टाने खूप मोठा दिलासा दिलेला आहे. आणि त्याचबरोबर परिच्छेद क्रमांक 40 सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. 40 आहे, 41 आहे. 40मध्ये काय दिलेलं आहे बघूयात आपण. सिन्स द क्लस्टर ऑफ रिट पिटिशन्स रेफर्ड इन पॅरेग्राफ 3 read with relevant footnotes from which the lead appeals arises has been disposed by the High Courts, the Government of Maharashtra will record its satisfaction in each such case, and wherever it is certified that there was a dispute as to amount due to which was required to be referred to labor court, the parties in such writ petitions shall be at liberty to approach the High Court with an application for recall of the records of disposal for restoration thereof. Once such approach is made, we have no doubt that the High Court will restore the writ petitions and hear the same on its merit. आता या संदर्भाने रिट पिटिशनच्या संदर्भाने दिलेलं आहे. आता यामध्ये ज्या रिट पिटिशन या अपिलामध्ये आलेले आहेत, म्हणजे कनेक्टेड मॅटर झालेले आहेत. म्हणजे जे सुधीर जगदाळे आहेत त्यांच्यानंतर त्यांच्यासोबतच नंतर बऱ्याच इतर पत्रकारांनी सुद्धा रिट पिटिशन दाखल केल्या. म्हणजे आता याच्यामध्ये रिट पिटिशन बघा आता किती आहेत ते. स्पेशल 2824 ते 2839, म्हणजे 24 ते 39, म्हणजे अशा म्हणजे 15 रीट आहेत दाखल. आता ह्या म्हणजे ह्या सर्व 15 ज्या कनेक्टेड आहेत सर्व एकमेकाशी, तर अशा रीटच्या संदर्भाने हे त्यांनी आदेश दिलेले आहेत.
तर त्या रीट याचिकांचा उच्च न्यायालयाने आधीच निपटारा केला असल्याने त्यांचा अगोदर निपटारा केला आणि नंतर ते कुठे गेले, सुप्रीम कोर्टात गेले असल्याने महाराष्ट्र शासन अशा प्रत्येक प्रकरणात आपला निष्कर्ष नोंदवेल. निष्कर्ष काय नोंदवेल की बुवा याच्यामध्ये सॅलरीच्या संदर्भात, अमाऊंटच्या संदर्भात डिस्प्यूट होता आणि जेथे कामगार न्यायालयाकडे संदर्भित करणे आवश्यक असेल ते रकमेबाबतचा वाद अस्तित्व असल्याचे प्रमाणित केले जाईल. तिथे अशा रीट याचिकामधील पक्षांना निपटाऱ्याचे आदेश रद्द करण्यासाठी, याचिका पूर्ववत रिस्टोर करण्यासाठी उच्च न्यायालय अर्ज करण्यास स्वातंत्र्य असेल. म्हणजे जे असे प्रकरण न्यायालयामध्ये गेलेले आहेत तर त्यामध्ये ते प्रकरण जर रिकॉल करायचं असेल किंवा त्या न्यायालयामध्ये रिस्टोर करायचं असेल, या संदर्भात सुद्धा तसे आदेश दिले जातील असं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. परिच्छेद क्रमांक 41 पॅरा 41 मध्ये असं दिलेलं आहे, इन दोज केसेस फेअर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रिचेस सॅटिस्फॅक्शन दॅट रेफरन्स शुड नॉट बी मेड ॲट ऑल, it shall record accordingly and communicate its decision to the employee concerned. In such situation, the employee may seek recovery of any amount alleged due to him through other available process of recovery with limitation commencing from the date of receipt of the order of government of Maharashtra. आता ज्या प्रकरणामध्ये रेफरन्स करायला नको होता किंवा ते योग्य नव्हतं, म्हणजे या संदर्भातलं आहे, म्हणजे राज्य शासनानं म्हणजे त्या कमिशनर असो की डेप्युटी कमिशनर, लेबर कमिशनर किंवा डेप्युटी कमिशनर, राज्य शासन म्हणजे आता त्या ठिकाणी ते, तर त्यांनी जर असा एखादा निष्कर्ष काढला की असे प्रकरणं संदर्भित केले जायला पाहिजे नव्हते, म्हणजे लेबर कोर्टात पाठवणं ते गरजेचं नव्हतं, तर अशा प्रकरणामध्ये तो कर्मचारी, त्या कर्मचाऱ्याला हे पत्र ज्यावेळेस लेबर कमिशनर पाठवलं की बुवा यामध्ये हे रेफरन्स होणार नाही आणि अमाऊंटचा डिस्प्यूट आहे परंतु रेफरन्स करता येणार नाही, तर अशा प्रकरणामध्ये त्या ठरलेल्या कालावधीमध्ये त्याला जे पत्र गेल्याच्या नंतर तो कर्मचारी याच कायद्यामध्ये त्याला अव्हायलेबल असलेले वसुली संदर्भाचे इतर अधिकारांचा वापर करून तो त्या दाद मागू शकतो, आपली रिकव्हरी तो वसूल करू शकतो. म्हणजे अशा कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा, म्हणजे जे पत्रकार आहेत किंवा पत्रकारी क्षेत्रामध्ये आहेत परंतु त्यांच्या बाबतीत रेफरन्स लागू होत नाही, वर्किंग जर्नलिस्ट नाहीत परंतु त्यांचा डिस्प्यूट चालू आहे वेतनाच्या संदर्भाने, तर अशा कर्मचाऱ्यांना दाद मागण्याचा अधिकार यामध्ये देण्यात आलेला आहे. हा विषय सुद्धा सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट केलेला आहे. आता यामध्ये जे परिच्छेद क्रमांक 42 आहे 42, तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, द जजमेंट शॅल however not permit employees to reopen proceeding already concluded on the basis of references made by the specified authorities in terms of notification. If in further proceedings before a high court the validity of such references has not been challenged. आता यामध्ये असं दिलेलं आहे की ज्या प्रकरणामध्ये या जे जजमेंट रिओपन प्रोसिजर ऑलरेडी, म्हणजे त्या संदर्भित केलेल्या प्रकरणाच्या वैधतेच्या संदर्भाने जे प्रकरणं अगोदरच कन्क्लूड झालेले आहेत, म्हणजे ही जी नोटिफिकेशनची वैधता कायम ठेवून ज्या प्रकरणामध्ये न्याय निर्णय अगोदरच पारित झालेला आहे, तर त्यामध्ये ती केस रिओपन होणार नाही आणि त्यांना वेगळे पुरावे देऊन आणखीन ते पत्रकाराला म्हणता येणार नाही त्याला की बुवा ही केस मला रिओपन करायची आधारावर, म्हणजे या जजमेंटचा त्याला काही फायदा होणार नाही, कामकाज त्याला पुन्हा सुरू करता येणार नाही. हा एक साधा सोपा म्हणजे आपल्या इतर न्यायालयीन प्रक्रियेमधला जो असतो त्याच प्रकारचा हा जजमेंटचा हा परिच्छेद आहे 42. आता परिच्छेद क्रमांक 43 पण महत्त्वाचा आहे. We make it abundantly clear that merits of the rival claims with regard to any amount due or payable have not been examined and the parties are free to raise all points that are available in law for being decided by the relevant courts. आता यामध्ये हा नेहमीचाच मुद्दा दिलेला आहे त्यांनी, म्हणजे कोणत्याही देय किंवा अदा करावयाच्या रकमेबाबतच्या जे परस्पर विरोधी दाव्यांच्या गुणवत्तेसंदर्भाची कोणती तपासणी केलेली नाही आणि संबंधित न्यायालयाद्वारे निर्णय घेण्यासाठी कायद्यानुसार उपलब्ध असलेले जे काय
असलेले सर्व मुद्दे उपस्थित करण्यास पक्षकार स्वतंत्र असतात. हा नेहमीचा आपला न्यायालयामधला जो भाग असतो तो आहे आणि तो सर्वांना लागू होणार आहे. रकमेसंदर्भातल्या म्हणजे गुणवत्तेच्या संदर्भातला आहे. ज्या प्रकरणामध्ये गुणवत्ता आहे त्याला त्याच्यामध्ये त्याची रिकव्हरी अमाऊंट होईल, ज्यामध्ये गुणवत्ता नाही त्यामध्ये त्याला होणार नाही असे आहे. गुणवत्तेचे म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्या प्रकरणात गुणवत्तेवर काही परिणाम करणार नाही अशा प्रकारचा आहे. आणि जे पक्षकार आहेत ते न्याय मागण्यासाठी स्वतंत्र असतात. हे अपील वगैरे त्याच्यामध्ये होऊ शकेल. आता नेक्स्ट याच्यामध्ये जो दिलेला आहे परिच्छेद 44, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र directed to implement its order of revisiting references as early as possible but not later than 6 months from the date of its communication to it. Till such time the government of Maharashtra take a decision in respect of each dispute and communicate the same to parties as well as to labor courts. The proceedings pending either before the labor court or before the high court shall not proceed. Needless to observe, continuance of further proceedings shall be depend on some decision taken by government of Maharashtra. आता एक अत्यंत महत्त्वाचा आहे हा परिच्छेद. म्हणजे हा निकाल लागल्यापासून आणि ही कम्युनिकेट म्हणजे ही कॉपी राज्य सरकारला मिळाल्यापासून 6 महिन्याच्या आत या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश कोणाला देईल? राज्य सरकार सर्व न्यायालयांना आणि त्या सरकारला म्हणजे लेबर कमिशनर, आयुक्त, उपायुक्त यांना राज्य सरकारच्या वतीने दिले जाईल. परंतु आता हा जो निकाल लागलेला आहे तोपर्यंत कामगार न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात असलेले प्रलंबित कामकाज पुढे चालणार नाही. कारण सुप्रीम कोर्टानं आता हा डिसाईड केलेला आहे. डिसाईड केला असल्यामुळे आता जे काही खटले लेबर कोर्टामध्ये चालू असतील याच मुद्द्याच्या आधारे ते त्या मुद्द्याच्या आधारे पुढे चालणार नाहीत. म्हणजे त्यांची जी औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठानं जो निकाल दिलेला आहे तर त्याच आधारावर समजा त्या अपोजिट पार्टीनं किंवा वर्तमानपत्राच्या मालकानं किंवा कंपनीनं जर समजा त्याच निकालाची परत दाखवून जर सांगितलं बुवा हे टेनेबल नाही या ठिकाणी, तर त्या टेनेबिलिटीच्या आधारावर ते प्रकरणं पुढे चालणार नाहीत, ते खटले पुढे चालणार नाहीत अशा प्रकारचा परिच्छेद आहे. आणि त्या सुप्रीम कोर्टानंच याच्यामध्ये मत नीडलेस टू ऑब्झर्व म्हणजे असं वेगळं सांगायची गरज नाही की जो नेहमीचा जो मुद्दा आहे तो कायदे भाषेतला मुद्दा आहे. आणखीन सुप्रीम कोर्टानं असे बी परिच्छेद क्रमांक 45 मध्ये असं नमूद केलेलं आहे, वी ऑल्सो मेक इट क्लिअर दॅट इफ एनी प्रोसिडिंग बिफोर लेबर कोर्ट हॅज बीन क्लोजर रिलाइंग अपॉन द इन्फॉर्म्ड जजमेंट्स अँड सच क्लोजर इज नॉट अंडर चॅलेंज द प्रोसिडिंग will be reopened if the government of Maharashtra refers the dispute to the labor court in terms of this order. आता हा अत्यंत महत्त्वाचं आहे. आता काय झालं, बऱ्याच पत्रकारांचे जे खटले होते लेबर कोर्टामध्ये ते त्या ठिकाणी ट्रायल सुरू असताना त्या वर्तमानपत्राच्या कंपन्यांनी मालकांनी काय केलं, औरंगाबाद आणि विशेषतः नागपूर खंडपीठाचं जजमेंट आणलं आणि त्या न्यायालयामध्ये टाकून दिलं आणि म्हणाले की बुवा न्यायालयाला आता हे असं हायकोर्टानंच असं जजमेंट दिलेलं आहे त्यामुळे हे प्रकरणं इथं रेफरन्स होऊ शकत नाहीत आणि त्यामुळं याच्यामध्ये कायदे पेच आहे आणि जोपर्यंत हा मुद्दा निकाल निघत नाही तोपर्यंत यामध्ये कोणतेही म्हणजे पत्रकाराला रिलीफ कोणताही देता येणार नाही, त्यांना नुकसान भरपाईसुद्धा देता येणार नाही. कारण हायकोर्टानं हा मुद्दा क्लिअर केलेला आहे की असा रेफरन्स करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. तर अशा प्रकरणामध्ये त्या पत्रकारांचे दावे काय केले, फेटाळले गेले. याच जजमेंटचा आधार देऊन त्या न्यायालयाने ते दावे फेटाळले, नुकसान भरपाई त्यांना नाकारली. तर अशा प्रकरणामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे परिच्छेद क्रमांक 45. यामध्ये असं नमूद केलेलं आहे की असे प्रकरणं फेटाळले गेले आणि ते हायकोर्टामध्ये चॅलेंजसुद्धा नाही झाले, पत्रकारांनी चॅलेंज केले नाही, तर असे प्रकरणं पुन्हा रिओपन केले जातील आणि त्यामध्ये योग्य तो आदेश पारित केला जाईल. म्हणजे आता माझ्याच प्रकरणामध्ये म्हणजे जिथं कामकाज संपलं तिथून पुढे ते कामकाज सुरू होईल. माझ्या प्रकरणामध्ये
संपूर्ण साक्षी पुरावे झाले, लेखी आर्ग्युमेंट आम्ही दाखल केली, सर्व केलेले आहे. परंतु त्यामध्ये निकाल विरोधात गेला या आपल्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयामुळे. तर अशी प्रकरणं आता जे काय साक्षी पुरावे झालेले आहेत मेरिटनुसार ते डिसाईड होतील. म्हणजे अत्यंत महत्त्वाचा हा परिच्छेद आहे, परिच्छेद क्रमांक 45. तर या अशा प्रकारे ऑनरेबल सुप्रीम कोर्टानं पत्रकारांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय दिलेला आहे, निकाल दिलेला आहे. आता ज्या पत्रकारांनी असे दावे दाखल केलेले नाहीत तर अशा पत्रकारांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा निकाल आहे. सर्व पत्रकार त्यांना मजिठिया वेज बोर्डानुसार जी काय त्यांची वेतनातील तफावत असेल, नुकसान भरपाई असेल ती मिळण्यासाठी अर्ज करू शकतात. त्यांनी सरळ लेबर कमिशनर जे आपल्या भागाचे जे असतील, आता हिंगोलीचे आपले लेबर कमिशनर म्हणून नांदेडला ऑफिस आहे, त्या ठिकाणी त्यांनी दावे दाखल करायचे रिकव्हरीच्या संदर्भात, त्यांच्या वेतनाच्या डिफरन्स अमाऊंट संदर्भात, आणि त्यानंतर ते प्रकरण लेबर कोर्टामध्ये जाणार आणि त्या ठिकाणी ते डिसाईड होणार. जे कोणी हे कंपन्या आहेत जसे की बेनेट कोरमल कंपनी, टाइम्स ऑफ इंडिया चालवते, एक्सप्रेस ग्रुप आहे, लोकमत ग्रुप आहे, DV कॉर्पोरेशन आहे, दैनिक भास्कर ग्रुप, तर अशा सर्व कंपन्याच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी दावे दाखल करता येतात. आणि त्या शहरानुसार, त्या पदानुसार पत्रकारांना जे वेतन देणं बंधनकारक आहे, गरजेचं आहे, परंतु त्यांना ते दिलं जात नाही. अशा सर्व पत्रकारांना ते पर्याय, तो मार्ग आताही उपलब्ध आहे. तर अशा प्रकारचे सुप्रीम कोर्टाचं अत्यंत महत्त्वाचं जजमेंट आहे जे 11 ऑगस्ट 2026 रोजी पारित झालेलं आहे. आणि यासाठी आपले दैनिक दिव्य मराठीचे तत्कालीन वरिष्ठ उपसंपादक सुधीर जगदाळे यांनी गेल्या 10 वर्षापासून यासाठी लढा दिलेला आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभारसुद्धा. धन्यवाद.